नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने कहा कि ठाणे के विकास कार्यों को अब सुपरफास्ट रफ्तार दी जाएगी। उन्होंने बताया कि मेट्रो, घोड़बंदर रोड ट्रैफिक समाधान, पॉड टैक्सी, आधुनिक शूटिंग रेंज, फुटबॉल टर्फ, स्विमिंग पूल और शहर के सौंदर्यीकरण जैसे प्रमुख प्रोजेक्ट तय समय सीमा में पूरे किए जाएंगे। सरनाईक ने कहा कि दिवाली से पहले कई खेल सुविधाएं नागरिकों के लिए शुरू करने का लक्ष्य है और विकास कार्यों में किसी भी प्रकार की देरी बर्दाश्त नहीं की जाएगी। सभी संबंधित विभागों को बेहतर समन्वय के साथ काम पूरा करने के निर्देश दिए गए हैं। ऐसी ही हर बड़ी खबर के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विकास कामांसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा आढावा घेण्याकरता महापालिकेमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीला विविध स्तरावर चर्चा झाली। ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉड टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी होत असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबीळ येथे होत असलेला शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला। त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी। प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं असा सूचना मी आयुक्तांना दिली आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी कामं विविध अधिकाऱ्यांना पाठवून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही महापालिकेला वन खात्याच्या संबंधित काही जरी कामं करायची असेल तर वन खात्याची परवानगी घ्यायची आहे। माझा आणि आयुक्तांचं असं बोलणं झालं की आपण हे प्राणी संग्रहालय जर वन खात्याच्याच लोकांना चालवायला दिलं आणि त्यांच्याच माध्यमातून त्याचं नियोजन केलं तर भविष्यामध्ये त्या ठिकाणी काही अनधिकृत बांधकामं होणार नाही किंवा वेगळ्या प्रकारचं काही कमर्शियल त्या परिसराला स्वरूप प्राप्त होणार नाही। त्यामुळे वन खात्याच्या माध्यमातून जर चालवलं तर ते निसर्ग सौंदर्य चांगलं ठेवतील, पर्यावरण दृष्ट्या त्याला जास्त महत्व देतील। प्राण्यांची देखभाल वगैरे करणं हे वन खात्याच्या लोकांचं काम आहे, ते योग्य प्रकारे देखभाली करते। टीडीआरच्या विषयामध्ये त्याच ठिकाणी जो टीडीआरचा मुद्दा होता तुम्ही तो घेतला होता, काल महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात आदेश दिले, जर मुद्रांक शुल्क बुडवलं असेल तर दोषींवर निश्चितपणे दोषींवर कारवाई केली पाहिजे। खरं तर मी त्या विरोधात आहे। टीडीआर जरी दिला असेल तर मी आयुक्तांना आताच विचारलं, टीडीआर देत असताना कुंपण भिंत त्यांच्याकडून घालून देणं बंधनकारक असतं आणि त्यामुळे कुंपण भिंत जर नसेल तर तुम्ही टीडीआर दिला कसा असा प्रश्न विचारल्यानंतर आयुक्तांनी 15% जागा जी आहे ती टीडीआरची 15% टीडीआर आम्ही थांबवलेला आहे। त्यांनी नियमानुसार पूर्ण कुंपण भिंत वन खात्याच्या निकषानुसार बांधून दिल्यानंतरच तो त्यांना रिलीज करणार असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ठीक आहे, माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार तो टीडीआर दिला गेला आहे, परंतु तो टीडीआर गेल्यानंतर ठाण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये लोड वाढणार आहे आणि त्या लोडमुळे आपल्याला आपल्या ज्या सुविधा लोक सर्वसामान्य जनतेला द्यायच्या त्याच्यामध्ये वाढ करावी लागणार ही वस्तुस्थिती। आणि लहानपणापासून जेव्हा पहिल्यांदा जर जंगल बघितलं असेल तर ते राणीच्या बागेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी दशेत असताना आम्ही ते प्राणी संग्रहालय बघितली। आधीपासून माझी गेल्या अनेक वर्षापासूनची धारणा होती की ठाणे झपाट्यानं वाढत चाललंय, तर ठाण्यामध्ये सुद्धा एखादं चांगलं राणीच्या बागेच्या धर्तीवरचं प्राणी संग्रहालय असावं। कारण आजूबाजूला असलेल्या नवी मुंबई महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, वसई विरार महापालिका, भिवंडी महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका ह्या महापालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना ठाणं हे अतिशय सेंट्रल पडतं आणि अशा स्थितीमध्ये जर एक चांगलं अद्ययावत असं प्राणी संग्रहालय जसं हाँगकाँगला आहे, सिंगापूरला आहे, त्या धर्तीवर जर निर्माण झालं तर पर्यटनाला चालना देणाऱ्याचं एक चांगलं केंद्र हे ठाणे बनेल आणि त्या माध्यमातून मी त्याला मंजुरी आणली। 10 कोटी रुपयाचा प्राथमिक स्तरावर निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्यानं उपलब्ध करून दिला आणि उर्वरित किती निधी जरी लागला तरी तो निधीची पूर्तता राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही करू आणि एक अद्ययावत असं झू प्राणी संग्रहालय पर्यटनाच्या दृष्टीनं आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणारं
असं ठाण्यामध्ये आता निर्माण होणार आहे. त्यासाठी कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया आयुक्तांच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेली आहे आणि लवकरात लवकर त्याचा ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ।